ही दिवाळी आपण कधीपासून साजरी करतोय? तर सर्वात पहिला उल्लेख आपल्याला जो मिळतो प्राचीन साहित्यामध्ये, तर तो कामसूत्र या ग्रंथामध्ये मिळतो. वाव. आणि त्या ग्रंथात मात्र त्याचं नाव यक्षरात्री असं येतं. अगदी महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर दिवाळी ही कमीत कमी 800 वर्ष तरी जुनी आहे. शिलाहार राजे जे होते कोल्हापूरचे, तर ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची पूजा करायचे. तर यादवांपैकी सदाशिवराय तुपासाठी दान दिल्याचा उल्लेख सापडतो, कारण दिवे लावायचे आहेत तर त्यासाठी तूप आवश्यक आहे. तर असं त्याच्यामध्ये दिवे लावणे, दीपोत्सव हा महत्त्वाचा आहे हे निश्चित. त्यामुळे तो अगदी प्राचीन काळापासून होता असं आपण म्हणू. महादजी शिंदे यांनी राजस्थानामध्ये कोटा इथे एक प्रकारचा दारूची लंका हा प्रकार बघितला. त्याची माहिती सगळी त्यांनी सवाई माधवरावांना कळवली. तर सवाई माधवरावांनी मग पुण्यामध्ये सुद्धा आपण अशी दारूची लंका करू असं ठरवून अशा पद्धतीने बंदुकीच्या दारूचा वापर करून आतषबाजी ही करवली. तर कधी कधी होतं असं की दिवाळी ही बरीच अलीकडे आलेली असते, तेव्हा अजून पिकं काढणीला आलेली नसतात. त्यामुळे जेव्हा ती येतात तेव्हा वस्तुतः कार्तिक महिना हा ऑलरेडी सुरू झालेला असतो आणि त्यामुळे मग 1 महिन्यानी कार्तिक अमावस्येला देवदिवाळी साजरी होते. अकबर हा दिवाळी कशी साजरी करत होता? 40 यार्ड उंच असा एक खांब उभा केला जात असे आणि ज्याला की अगदी 16 दोरखंडांनी बांधलेलं आहे असा तो खांब, आणि त्याच्यावर कापूर असलेल्या मेणबत्त्या लावल्या जायच्या. दक्षिणेकडच्या राज्यांमधल्या दिवाळीची गोष्ट पाहिली, उत्तरेकडची पाहिली, महाराष्ट्रातली पाहिली किंवा हिंदू धर्म सोडून इतर धर्मातली पाहिली, या सगळ्याचा जर आपण एक अंदाज घ्यायला गेलो ना तर असं लक्षात येतं की सगळीकडे कुठल्या तरी एका अंधकारमय परिस्थितीवरती प्रकाशाने विजय मिळवला, हेच सांगण्याचं काम दिवाळी करते. हॅलो लो 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 हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कॉटन कॉटेज प्रस्तुत द मुक्त मुक शो म्हणजे स्टॅटच्या या खास दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये. आपण आता सगळे फेस्टिव्ह मोडमध्ये आहोत, शॉपिंग चालू आहे, आपण दिवाळीची सजावट करतोय, घर साफ करतोय. पण आपण थोडंसं थांबून आपण हा विचार करूया ना, की दिवाळी नक्की का सेलिब्रेट केली जाते, केव्हापासून सेलिब्रेट केली जाते, काय पद्धतीने सेलिब्रेट करत आलोय आपण गेली हजारो वर्ष. ते कळेल याचं उत्तर, हजारो वर्ष करत आलोय का नाही. तो या आणि काय काय स्वरूपात सेलिब्रेट करत आलो, ह्या सगळ्या विषयांवरती आपण एका तज्ज्ञ व्यक्तीकडून समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की दिवाळीची हिस्ट्री काय आहे, त्याच्यात कल्चरल रेफरन्सेस काय आहेत, त्याचा पहिल्यांदा उल्लेख कधी येतो, काय पद्धतीने ते बदलत गेलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती प्रकाशझोत टाकायला आज आपल्याकडे खास पाहुणे आलेले आहेत. डॉक्टर अमृता नातू मॅम. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे शोवरती. धन्यवाद. मॅम भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ॲज अ रिसर्चर म्हणून काम करतात. त्यांचा भारतीय विद्या, प्राच्यविद्या आणि संस्कृतवरती खूप अभ्यास आहे. त्यांनी या विषयांवरती गेली अनेक वर्ष रिसर्च केलेला आहे, त्याबद्दल त्या शिकवतात. तो आज आपल्याला त्या शिकवणार आहेत. शिकवणारच जोक केला, पण समजावून सांगणार आहेत की नक्की काय घडलं या सगळ्या काळात. स्वागत आहे तुमचं. आणि जर तुम्हाला आम्ही हे घातलेलं सुंदर कॉटनचे कपडे आवडत असतील आणि आज दिवाळी त्याच्यामुळे आज सिल्क आहे तर हे कॉटन कॉटेजचं नवीन कलेक्शन आलेलं आहे. जर तुम्हाला हे कपडे आवडत असतील तर प्लीज जाऊन चेक करा. भारतभर त्यांचे स्टोअर्स आहेत. तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता. आणि कॉटन कॉटेजने आपल्या पाहुण्यांसाठी पण आज गिफ्ट पाठवलं आहे. धन्यवाद धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. एकतर दरवर्षी ना असा प्रश्न पडतो की मग हल्ली गेल्या काही वर्षांमध्ये ते व्हायला लागलं ना की दिवाळी सुरू झाली ना किंवा कुठलेही सण आले ना की कळत नाहीत, एकतर की आले आणि गेले असं होतं. पण आज आपण जवळपास आठवडाभर आधी हा दिवाळीचा एपिसोड शूट करतोय. आम्ही असे छान कुर्त्यात आहोत, एपिसोड स्टुडिओ सजवलाय, तर आम्हाला ऑलरेडी आता दिवाळी आल्याचा भास होतोय आता. नक्कीच. तर एक तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण तिथपासून सुरू करूयात की आता म्हणजे सगळ्यांनाच दिवाळी माहिती आहे. आपण लहानपणापासून म्हणजे सगळ्यांचा आवडता सण आहे गणपती आणि दिवाळी. असं ते खूप जवळचे असलेले, इमोशनल असलेले सण सगळ्यांसाठीच, म्हणजे कुठल्याही वयाचे असो सगळेजण असे दिवाळीला तयार असतात की दिवाळी येणार आहे. तर ही दिवाळी आपण कधीपासून साजरी करतोय, जर इथपासून सुरू करू शकलो. हो, नक्कीच. अ, दिवाळी हा असा सण आहे
की जो खूप प्राचीन आहे आणि अजूनही आपण साजरा करतो. हो. म्हणजे असं म्हणता येईल की आपल्याला आत्ता माहिती असलेला आणि साजरा केल्या जाणाऱ्या सर्व सणांपैकी दिवाळी हा अतिशय प्राचीन असा सण आहे, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. दिवाळीचा उल्लेख आता दिवाळी या नावाने सगळीकडे मिळत नाही. हो. त्याला वेगवेगळी नावं वेगवेगळ्या काळामध्ये प्रचलित होती, असं आपल्याला बरं. दिसतं. ओके. तर सर्वात पहिला उल्लेख आपल्याला जो मिळतो प्राचीन साहित्यामध्ये, तर तो कामसूत्र या ग्रंथामध्ये मिळतो. वाव. आणि त्याचा काळ ओ. हा साधारणपणे इसवी सनाचा 4थं शतक असा मानला जातो. आणि त्या ग्रंथात मात्र त्याचं नाव यक्षरात्री असं येतं. बापरे. तर अशी एक समजूत होती की दिवाळीच्या रात्री म्हणजे हम्म. अमावस्या अर्थातच त्या रात्री यक्ष सर्वत्र संचार करतात. यक्ष म्हणजे देव नाहीत, पण ते मानवही नाहीत, असे अतिमानवी आपण ओ. म्हणू शकू. यक्ष, किन्नर हे शब्द ऐकले असतील हो. तुम्ही. तर ते यक्ष त्यांचा कायमच गूढतेशी संबंध राहिलेला आहे. तर हम्म. हे काहीसे असे गूढ लोक हे अमावस्याच्या रात्री त्या दिवशी दिवाळीच्या रात्री संचार करतात अशी एक समजूत होती. आणि तो संदर्भ आपल्याला कामसूत्रामध्ये मिळतो. बापरे. आणि हा इसवी सनाच्या 3ऱ्या-4थ्या शतकात आहे. हो, हो. बापरे. आणि त्यानंतरचा ग्रंथ म्हणजे नीलमत पुराण. हे इसवी सनाच्या 6व्या शतकातलं आहे साधारणपणे. तर त्यात सुद्धा आपल्याला दिवाळीचा संदर्भ मिळतो आणि तिथे तिचं नाव सुखरात्री असं आहे. वा. क्या बात आहे. बापरे. हो. तर त्याच्यामध्ये मग पहिल्यांदा आपल्याला दीपोत्सव असा संदर्भ मिळतो. अच्छा. तर हे अगदी प्राचीन साहित्यातले उल्लेख झाले. त्याचबरोबर आपण नंतरच्या काळातला सम्राट हर्षवर्धन याच्या नाटिकेचा उल्लेख केला पाहिजे. हर्षवर्धनाचा काळ म्हणजे इसवी सनाचं 7वं शतक. हम्म, हम्म. आता हा सम्राट हर्षवर्धन स्वतः लेखकसुद्धा होता आणि त्याने लिहिलेल्या नाटिका, संस्कृत छोट्या-छोट्या नाटिका आपल्याला माहिती आहेत. त्यापैकी नागानंद नावाची जी नाटिका आहे, त्याच्यामध्ये त्याने दिवाळीचा, दीपोत्सवाचा उल्लेख केलेला आहे. ओ. याचबरोबर थोडंसं आपण नंतरच्या काळाकडे जर आलं, तर इसवी सनाच्या 11व्या शतकातला एक कोश आपल्याला माहिती आहे. अ, जैन आचार्य होते हेमचंद्र म्हणून. तर त्यांनी देशी नाममाला नावाचा एक ग्रंथ लिहिला, देशी शब्दांचा कोश. अच्छा. तर त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे मगाशी यक्षरात्री बघितलं, तर त्याचं प्राकृत स्वरूप त्या शब्दाचं आपल्याला मिळतं, जख्खरत्ती. यचा जो होतो ओ. आणि यक्षरात्रीचं प्राकृतमध्ये जख्खरत्ती असा शब्द होतो आणि तो आपल्याला त्या ग्रंथामध्ये मिळतो. म्हणजे थोडक्यात कामसूत्रामधली यक्षरात्र आणि ही 11व्या शतकात सुद्धा जख्खरत्ती म्हणून प्रसिद्ध होती असं आपल्याला दिसतं. बापरे. त्यानंतरच्याच काळातला अजून एक त्रिकांड शेष नावाचाही कोश आहे. तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला दिवाळीचे संदर्भ मिळतात. वाव. बापरे. तर म्हणजे खरं तर अगदी इतकी हजारो वर्षांपूर्वीपासून आपण म्हणजे दिव्यांचा सण म्हणून हो. साजरा करतो आहोत हा. हो, हो, हो. नक्कीच. यक्षरात्री पण आपण दिवे लावूनच साजरा केलं जायचं. हो, हो. कारण मानव नसणारे अ, अतिमानवी जर येत असतील तर दिवे लावून आपण हो, हो, हो. आणि ती अगदीच, अमावस्याची अगदीच. रात्र ना, अमावस्येची त्याच्यामुळे रात्र. जास्त अंधार हो. असणार, वर्षभरातला सगळ्यात अंधाराचा दिवस, त्यामुळे दिवे लावा. म्हणजे हे कदाचित हां, लॉजिक आणि त्याच्या ते एक मागचं असू शकेल. गूढ रम्य असं हो. त्याला आवरण आहे असं आपण म्हणू शकतो. हो, आणि हो. मग तेव्हा दिवे लावायचे, सर्व वातावरण हे प्रकाशमय करायचं आहे. हो, हो. आत्ता आपल्याकडे ना म्हणजे महाराष्ट्रातली जर खास दिवाळी बघायला गेली म्हणजे आपण वसुबारसेपासून दिवाळी साजरी करतो ते भाऊबीजेपर्यंत 5 दिवसांचा सण असतो. नॉर्थकडे त्याचं परत काहीतरी एक वेगळं रूप आहे. हो. त्यांची दिवाळी सुरूच धनतेरसला. धनतेरसला होते आणि मग त्यांची छोटी दिवाळी असते, बडी दिवाळी असते. साऊथकडे काहीतरी त्याचं आणखीन वेगळं रूप आहे. Yes. म्हणजे आपल्याकडे आपल्या गोष्टींनुसार काय रामासाठी दिवाळी साजरी Correct, करतो, राम correct. परत आला म्हणून साऊथमध्ये काहीतरी कृष्णासाठी करतो. तर वेगवेगळ्या भागात जी वेगवेगळी दिवाळीची रूपं बघायला मिळतात. तर सुरू झालं तेव्हा पण दिवाळीचं स्वरूप असंच होतं का? म्हणजे 5 वेगवेगळे दिवस, त्या दिवसांचा काहीतरी एक वेगवेगळा संदर्भ आणि त्यांचं काहीतरी काम आणि आत्ता ते बदलत आलंय का ते त्याच स्वरूपात आधी होतं? हां, याच्या संदर्भात आपण काही अंदाज निश्चितच करू शकतो. अच्छा. आता मी जसं यक्षरात्रीचा उल्लेख केला, तर ही अमावस्येची रात्र ही त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे. ते कॉमन हे निश्चित, अगदी. हो. आणि मग त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी असेही संदर्भ मिळतात, की द्यूत खेळण्याची प्रथा होती. तर आता इथे सुद्धा हे यक्ष, गूढ
सगळं वातावरण आणि द्यूत खेळणे आणि ती रात्र जागवणे एक हो. प्रकारे द्यूत खेळून. द्यूत म्हणजे आपलं हेच ना गेम ऑफ डाईस. गेम ऑफ डाईस. तर ते खेळणे म्हणजे कदाचित रिच्युअल म्हणून. आता या सगळ्या गोष्टीचा थोडासा म्हणजे मॅजिको रिलिजियस आस्पेक्ट याच्यामध्ये येतो. म्हणजे म्हणजे असं आहे की द्यूत खेळणे आणि मग त्याच्यामध्ये काही संपत्ती मिळवणे. तर हे सगळं त्याच्यामध्ये गूढताही आहे आणि काही त्याला धार्मिक अ, अधिष्ठानही आहे, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कसं आहे ना, हे सगळे जे सण आणि उत्सव असतात, याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये ऋतुमानाचाही संबंध असतो. त्याचबरोबर काही पौराणिक कथाही त्याच्याशी निगडीत झालेल्या असतात आणि मग त्याच्यामध्ये काही अ, अ, कर्मकांड अशा पद्धतीने केले जातात, की आता धनधान्य आहे, त्याची पूजा, की आता जसं आपल्याला हे धान्य मिळालेलं आहे, संपत्ती मिळालेली आहे, तर तशीच ती पुन्हा मिळत राहावी. यासाठीचं सुद्धा हे एक प्रकारचं काय कर्मकांड आहे, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्यामागे ती भावना आहे, असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे त्याच्यामध्ये विविध प्रदेशानुसार विविध प्रकारच्या प्रथा या निगडीत झालेल्या आहेत, असं आपल्याला दिसतं. म्हणजे त्याच्यामध्ये विविध घटक जे येतात पौराणिक, धार्मिक आणि असे हे कर्मकांडांचे, तर प्रत्येक प्रदेशानुसार त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टीला महत्त्व दिलं गेलेलं आहे, असं आपल्याला दिसतं. आता हे प्राचीन काळामध्ये द्यूताचे वगैरे संदर्भ मिळतात, पण ते नंतर कमी झालेले आपल्याला दिसतात. पण हा द्यूताचा मला फार मजेशीर वाटतं, कारण आत्ताही बऱ्याच घराण्यांमध्ये दिवाळीच्या दिवशी पत्ते पत्ते खेळ खेळा खेळतात. आणि असे काहीतरी हां, गोष्टी केल्या अगदी. जातात. मला कायम असा प्रश्न पडतो की दिवाळीला काय पत्ते खेळायचे हां, म्हणजे असतात, अगदी. पण हे अगदी त्याचा काहीतरी एक पौराणिक रेलेव्हन्सही आहे. नक्कीच, नक्कीच. म्हणजे ते प्राचीन काळातला द्यूत, हे आताचे पत्ते. म्हणजे पत्ते, थोडंसं हो. त्याचं ते स्वरूप बदलत आलेलं आहे, असं आपण नक्कीच म्हणू म्हणजे शकतो. गेम ऑफ लकच आहे शेवटी. हं, हं. त्यामुळे त्याला जुगार म्हणून झिडकारू नका. नाही, नाही. आणि मी म्हटलं तसं मॅजिको रिलिजियस आस्पेक्ट, की त्याच्यामध्ये आपण जिंकलो, तर पुढे वर्षभर आपल्याला संपत्ती मिळत राहील, हं. अशी एक त्यामागची भावना ओके. ही त्यामागे आहे. आता आपण ज्यावेळेस कारणांबद्दल म्हणतो ना, म्हणजे बऱ्याचदा हा प्रश्न पडतो की आपण का करतो आहोत हे सण साजरे. म्हणजे हे तर लक्षात आलं की काय त्या दिवशी काय अंधारी रात्र आहे म्हणून दिवे लावून साजरी केली, पण का साजरी करतो आहोत? म्हणजे एकतर त्याचे वेगवेगळ्या कथांमधनं काहीतरी वेगळे रेफरन्सेस येतात, जसा राम परत आला हो. आणि त्याच्यानंतर ची ती गोष्ट आहे, तसं वेगवेगळ्या गोष्टी येतात. मग काही जण म्हणतात की नाही, हार्वेस्टिंगचा टाइम असतो म्हणून सगळ्या भारतभरात सण साजरा करतात ते, कारण धनधान्य आलेलं आहे आणि हो. ते साजरं करायचंय. Correct. तर हे बरोबर. नेमकं उगम कुठून होतो या सणांचा? म्हणजे मला कायम प्रश्न पडतो की आपण रिच्युअल्स म्हणून, त्या संस्कृती म्हणून फॉलो करतो, पुढे नेतो, पण बरोबर आहे. आपल्याला जर ते कुठून आले, का आले याचं कारण कळलं, तर जास्त आणखीन प्रेमाने समजून घेऊन ते सण साजरे करायला मदत होईल. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. खरंय, खरंय. आता दिवाळीचा तर संबंध थेटच ऋतुमानाशी आहे निश्चितच. हो. कारण आता पावसाळा संपतोय, थंडीची चाहूल लागते. त्याचबरोबर खरीप पीक हे काढणीला आलेलं आहे. हो. त्यामुळे गेले अनेक महिने शेतकऱ्यांनी जे कष्ट केलेले आहेत, त्याचं फळ आता त्यांना मिळतं आहे. त्यामुळे धनधान्य येणं घरामध्ये हे खूप महत्त्वाचं हे आहे. आता कसं आहे ना, आपण शहरामध्ये राहतो, तर आपण थोडेसे त्या शेतकरी जीवनापासून लांब आलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला त्याचं महत्त्व तितकं पटकन जाणवत नाही. बरोबर. पण तुम्ही कल्पना करा, की गेले काही महिने जे कष्ट करतायत त्या पिकासाठी आणि त्याच्यामध्ये मग पाऊस आहे, कधी-कधी अतिवृष्टी आहे, कधी दुष्काळ आहे आणि या सगळ्या नैसर्गिक आपत्तींमधून वाचून त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालेलं आहे, धान्य घरात येतं आहे. तर ते किती महत्त्वाचं आहे. हो. आपल्याला कदाचित ते आज तितकं शहरामध्ये हो. जाणवणार नाही. नाही, पण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे त्याचं कष्ट तर आहेतच, पण ते त्याच्यामध्ये नैसर्गिक गोष्टींची साथही आवश्यक आहे. तर हे जे त्याचं फळ मिळालेलं आहे, त्याबद्दल आनंद साजरा करणं हे महत्त्वाचंच आहे. हो. त्यामुळे दिवाळीचा अगदीच संबंध या सगळ्या गोष्टींशी, कृषी जीवनाशी हा निश्चितपणे आहे आणि बदलत्या ऋतुमानाशी आहे. हो, हो. वाव! म्हणजे सगळ्यात मला हे खूप आवडतं सगळ्या सणांचं, की हे कायम आपले सण आहेत ते
आपण आता रिच्युअल्समध्ये अडकलोय की ते हे नाही केलं तर तुमचं हे नाही केलं तर असं नाही आपल्याला चालत नाही हे करायचं असतं. ह्याच्यापेक्षा ते खरं तर ते सेलिब्रेटरी आहे. ते त्या त्या सोशो इकॉनॉमिक कंडिशनमुळं त्या रिजनच्या इकॉनॉमिक असेल किंवा वेदर वाईज कंडिशनमुळे असेल, त्याला ते अनुसरून कुठेतरी एक सेलिब्रेशनचा मार्ग दिलेला आहे, एकत्र यायचं हे दिलेलं आहे. हे न बघता आपण कुठेतरी त्याच्या याच्यात अडकून जातो, निटिग्रिटीजमध्ये अडकून जातो आणि हे नाही केलं तर प्रॉब्लेम येईल. माझं असं होतं की हे समजून घेतलं ना, आता तुम्ही जे सांगताय की तर जास्त मजा येईल. ओंकार जसं म्हणाले की ते सेलिब्रेट करायला कुठेतरी आनंद वाटेल. मग ती मिठाई खातोय त्याला काहीतरी एक महत्त्व लक्षात येईल की ही मिठाई का खातोय आपण. नक्कीच, नक्कीच. आणि आता असं आहे ना, शिवाय शहरी जीवनाबद्दल परत एकदा बोलायचं तर, की आता हे फराळाचे पदार्थ आपल्याला 12ही महिने मिळतात. हो. त्यामुळे खरं तर आपल्याला त्याचं तितकं महत्त्व किंवा गोडी ही राहिलेली नाही असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. पण असं आहे की आत्ता काही वर्षांपूर्वीपर्यंत किंवा एक 50 एक वर्षांपूर्वीपर्यंत हे सगळे पदार्थ हे फक्त दिवाळीला केले जायचे. हो. आणि त्यामुळे अर्थातच त्याचं ते आकर्षण दिवाळीचं हे खूप मोठं असायचं. त्यामुळे तोही एक फरक हा पडतो आणि त्यामुळे आपण त्यातला मुख्य भावना, हेतू आणि आनंद हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हो, हो. आणि अल्टिमेटली म्हणजे मला सगळ्या सणांचं एक आवडतं की आपण सगळे म्हणजे कुटुंब म्हणून जिथे जी कोणी लोक आहेत, ज्यांना आपण कुटुंब मानतो अशी जी कोणी जवळची लोक आहेत, ही सगळे त्या सणाच्या निमित्तानं एकत्र येतात, हेवेदावे सोडतात, एकमेकांना गोष्टी भेट देतात, खायला चांगल्या गोष्टी देतात, गोडाचं बनवतात आणि सण साजरा करतात. मला वाटतं याच्या पलीकडे जाऊन आपण जे शार्दूल म्हटलं त्या कर्मकांडात ते अडकवून ठेवलं ना, तर त्यात ते थोडंसं हे होतं. पण तरीही त्याचा पुढचा प्रश्न असा की आत्ताचे आपण दिवाळी 5 दिवसांची म्हणतो. म्हणजे वसुबारस आहे, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि आपला पाडवा आणि हे भाऊबीज. भाऊबीज. तर याचा रेलेव्हन्स म्हणजे या स्वरूपाची दिवाळी आपल्याला कधीपासून बघायला मिळाली? म्हणजे किती वर्ष आपण या 5 कारण आत्ता मी YouTubeवर पण सहज याचा अभ्यास करावा म्हणून या एपिसोडचा बघत होतो ना, तर हिंदीमधली म्हणजे नॉर्थकडची दिवाळी आणि त्यांचे रेफरन्सेस दिसतात. साऊथकडच्या त्याचे दिवाळीचे references. कळतात. पण मला कुठेही वसुबारस बद्दल काही खूप माहिती नाही कळली. मला कुठेही आपला दिवाळीचा पाडवा जो आहे, हां. जिथं नवरा बायकोचं काहीतरी एक ते- पूजन आहे, तर त्याचे रेफरन्सेस नाही मिळाले. तर हे जे आत्ताच्या स्वरूपातली आपण दिवाळी साजरी करतो आहोत, ते 5 दिवस कधीपासून करतो आहोत आणि त्याचे रेलेव्हन्सेस आपण जर सांगू शकलो? अ, आता याच्यामध्ये असं आहे की मी मगाशी म्हटलं तसं प्रादेशिक घटक याच्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. अ, आपला भारत देश अर्थातच खूप मोठा आहे. त्यामुळे तिथे प्रत्येक ठिकाणच्या प्रथा, अ, त्यातल्या लोकल ट्रेडिशन्स या त्याच्यामध्ये आपोआपच येतात. त्यामुळे दिवाळीला खरं तर राष्ट्रीय सण असं म्हटलं तर वावगं ठरू नये. हो, अर्थातच. कारण की संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो आणि इतका 3 ते 4 दिवस, 5 दिवस हा सण साजरा केला जातो. तर त्यामुळे अर्थातच त्या भागातल्या ज्या काही प्रथा आहेत, त्यांचा समावेश त्याच्यामध्ये येतो. आणि मग कुणी रामाला जास्त महत्त्व देतं, कुणी कृष्णाला जास्त महत्त्व देतं. आता धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचे अभ्यासक जे आहेत ते धन्वंतरींची पूजा करतात. हो. कारण की धन्वंतरींचा जन्म त्या दिवशी झाला असं मानलं जातं. तर त्यामुळे प्रत्येकाच्या उद्देशानुसार, प्रत्येकाच्या आवडीनुसार म्हणू आणि त्या प्रदेशातल्या परंपरेनुसार त्याच्यामध्ये आपल्याला प्रादेशिक बदल आणि फरक हे दिसून येतात. आता ही एकत्रितपणे कधीपासून साजरी केली जाते असं म्हटलं तर खरं तर अगदी स्पष्ट संदर्भ याच्यातले आपल्याला फार प्राचीन साहित्यामध्ये मिळत नाहीत. पण मी मगाशी म्हटलं तसं याच्यामधली लक्ष्मीपूजनाची कल्पना जी आहे ती अगदी फार प्राचीन काळापासून दिसते. अच्छा. हां, म्हणजे 11व्या-12व्या शतकामधले आपल्याला संदर्भ मिळतात. शिलाहार राजे जे होते कोल्हापूरचे, तर ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची पूजा करायचे. असे संदर्भ आपल्याला मिळतात. प्रबंध चिंतामणी म्हणून ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये हा उल्लेख आपल्याला सापडतो. अच्छा. किंवा चालुक्य राजा होता त्रिभुवन मल्ल, तर त्याने या दिवाळीच्या साठी काही दान दिल्याचं, मंदिरांना दान दिल्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. किंवा यादव राजे असतील तर यादवांपैकी सदाशिवराय याने तुपासाठी दान दिल्याचा उल्लेख सापडतो. वाव. कारण दिवे लावायचे आहेत हो. तर त्यासाठी तूप आवश्यक आहे. तर त्यासाठी दान दिल्याचा उल्लेख आहे. तर असं त्याच्यामध्ये दिवे लावणे, दीपोत्सव
हा महत्त्वाचा आहे हे निश्चित. हो. त्यामुळे तो अगदी प्राचीन काळापासून होता असं आपण म्हणू. आणि मग त्याच्या जोडीने जे इतर दिवस आहेत ते विविध कारणांनी त्याच्याशी निगडीत झाल्याचं आपल्याला दिसतं. हो. अ, आता यमद्वितीया आहे म्हणजे भाऊबीज. हो. तर तिचेही उल्लेख आपल्याला प्राचीन ग्रंथांमध्ये मिळतात. हो. आणि त्याची कथा काय आहे त्या म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यात काही ती बदलत आली का तीच कथा जी आत्ता अ, ज्या स्वरूपात आपल्याला माहिती आहे भाऊबीज? हं, हं. हो, आता ही यमद्वितीया. अ, आता यम आणि यमी यांचा संदर्भ आपल्याला अगदी ऋग्वेदामध्ये मिळतो. बर. तर हे भाऊ-बहीण आहेत. हो. आणि यमद्वितीयेला यमाची पूजा ही केली जाते. आणि मग नंतर म्हणजे वेद काळानंतर कधीतरी याच्यामध्ये हा संदर्भ जोडला जाऊन भाऊ-बहीण आणि त्यांच्या साठी हा दिवस हम्म, अ, हम्म. असं त्याच्यामध्ये नंतर कदाचित आलेलं असावं असं आपल्याला दिसतं. पण यमद्वितीयेचा आणि त्या संदर्भात भाऊबीजेचा उल्लेख आपल्याला अगदी मध्ययुगीन काळापासून मिळतो. त्यामुळे हा दिवाळी हा सण हा विविध देवदेवतांचा आहे हे निश्चित. आणि त्याच्यामध्ये मग विष्णू आहे, लक्ष्मी आहे, यम आहे, बली आहे. तर या सगळ्यांचा संदर्भ आपल्याला बऱ्यापैकी मध्ययुगीन काळापासून हा मिळायला लागतो. हो. आणि त्यामुळे त्याचं प्राचीन स्वरूप अगदी पूर्णपणे आपण नीट सांगू शकलो नाही, तरी या देवदेवतांचा संबंध हा निश्चित फार पूर्वीपासून होता, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. बरोबर. आणि आता आपल्या म्हणजे आत्ताची आपली जी दिवाळी आहे ना, म्हणजे जसं दिवे म्हटलं, तर त्याच्यानंतर आणखीन 2 मोठ्या गोष्टी ज्या आपल्याला प्रामुख्यानं दिसतात दिवाळीत, ते म्हणजे फराळ. फराळ आणि फटाके. फटाके. हं, हं. तर ह्या 2 गोष्टी कधीपासनं साधारण या दिवाळीचा भाग झाल्या? हं. कारण आत्ता आपण म्हणजे दिवाळी आली की ह्या 2-3 गोष्टी नक्की होतात ना, म्हणजे नवीन कपडे घेतले जातात, काहीतरी घरी गोडाचं आणि फराळ केला जातो आणि फटाके आणले जातात आणि दिवे तर अर्थात आहेत. अर्थात. तर या गोष्टी कधीपासनं त्या सगळ्याचा भाग बनल्या, असं काही आपल्याला सापडतं का? हो. 13व्या शतकातला ग्रंथ आहे महानुभाव पंथाचा लीळाचरित्र. हो. आपल्याला निश्चितच माहिती असेल. तर त्या लीळाचरित्रामध्ये चक्रधर स्वामींच्या विविध लीला या गोष्टी रूपाने येतात. हो. त्याच्यामध्ये आपल्याला काही संदर्भ सापडतात की ज्याच्यामध्ये मोदक, लाडू, शेव अशा प्रकारचे पदार्थ केले जात होते असं आपल्या लक्षात येतं. वाव. किंवा अभ्यंग स्नान. अभ्यंग स्नान म्हणजे काय तर आता थंडी हळूहळू पडायला लागलेली असते आणि मग एकंदरच शरीरामध्ये त्वचेवर कोरडेपणा हा जाणवू लागतो. हो. तर अभ्यंग म्हणजे तेलाचा वापर करून तेल लावून मग स्नान करणे हो. म्हणजे अभ्यंग स्नान. हो. अगदी साध्या हं. सोप्या याच्यामध्ये हो. सांगायचं तर. तर या अभ्यंग स्नानाचा उल्लेख मिळतो. किंवा ओवाळणे. तर दिव्याने ओवाळणे याचाही उल्लेख मिळतो. म्हणजे चक्रधर स्वामींची शिष्या होती महदाई. हं, तर हं. तिने स्वामींना ओवाळलं असा उल्लेख आपल्याला मिळतो. तर फराळ आणि या प्रकारचे जे कर्मकांड आहेत किंवा जे काही दिवाळीशी निगडीत गोष्टी आहेत, हो. त्याचा संदर्भ आपल्याला या इतक्या प्राचीन अशा 13व्या शतकातल्या ग्रंथामध्ये मिळतो. म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर दिवाळी ही कमीत कमी 800 वर्ष तरी जुनी आहे. महाराष्ट्रातली महाराष्ट्रात. आत्ताच्या परिस्थिती हां, आत्ताच्या आत्ताच्या आता जे स्वरूप आहे हां, ते. स्वरूप स्वरूपात. आहे त्यानुसार. आणि नंतर आता फटाक्यांचं म्हणालात. हो. तर आता आश्चर्य वाटेल, पण फटाक्यांचा उल्लेख हा 15व्या शतकाच्या आधी मिळत नाही. हं, हं. तर तो त्यानंतरचा आहे. म्हणजे उल्लेख अशा स्वरूपात. कदाचित त्या आधीपासून काही असे प्रकार किंवा हे वापरले जात असतील. हं, हं. पण अगदी थेट तसा उल्लेख आपल्याला 15व्या शतकातल्या आकाशभैरव कल्प नावाच्या ग्रंथामध्ये मिळतो. तर बरं. दिवाळीच्या संदर्भामध्ये आतषबाजी केली जाणे किंवा फटाक्यांचा वापर हा 15व्या शतकांपर्यंत जुना आहे किंवा त्याचे संदर्भ आपल्याला मिळतात असं आपण म्हणू. बापरे! म्हणजे इतके जुने आहेत खरं तर फटाके. हो, म्हणजे मला कायम असं वाटायचं की फटाके म्हणलं तर मला वाटलं हे अगदी गेल्या 70-80 हां, वर्षातलं, मग 100 आत्ताच्या वर्षात 100 वर्षापूर्वीची शतकाचं- गोष्ट हां. वाटते ती. नाही, नाही. अर्थातच त्याचा कशा प्रकारे वापर केला जातो हे नंतरच्या काळातले बदलत आलेलं हो. स्वरूप असणार आहे. पण जसं की नंतर च्या काळामध्ये पेशवाईच्या काळामधला आपण एक हो. उल्लेख बघू. त्याच्यामध्ये आपल्याला
खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. महादजी शिंदे हं. यांनी राजस्थानामध्ये कोटा इथे एक दिवाळीच्या अ, वेळेस एक प्रकारचा दारूची लंका हा हं. प्रकार बघितला. म्हणजे अच्छा. कोटा इथल्या राजाने बंदुकीतल्या दारूचा वापर करून काही आतषबाजी केली. हं. हं. ते त्यांनी बघितलं आणि त्याची माहिती सगळी त्यांनी सवाई माधवरावांना कळवली. तर सवाई माधवरावांनी मग पुण्यामध्ये सुद्धा आपण अशी दारूची लंका करू, असं ठरवून दिवाळीमध्ये अशा पद्धतीने बंदुकीच्या दारूचा वापर करून आतषबाजी ही करवली. वॉव! तर असं त्याचं म्हणजे फटाक्यांचं किंवा त्या संदर्भातल्या याचं स्वरूप बदलत आलेलं दिसतं. आता या ओह! संदर्भामध्ये तुम्हाला जर अधिक माहिती हं. हवी असेल तर ती अ, प्राध्यापक पी.के. गोडे, परशुराम कृष्ण गोडे म्हणून अभ्यासक होते, हो. की ज्यांनी या संदर्भामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे आणि हे सगळे संदर्भ मी जे आत्ता तुम्हाला हं. सगळे सांगतेय, ते खरं तर त्यांनी शोधून काढलेले आहेत. मला कायम हा कुतूहल वाटतं मला, की काय पद्धतीने फराळ बनत असेल? कारण का आत्ता आपण ज्या पद्धतीचे जेवढे कॉम्प्लिकेटेड प्रोसेस रेसिपीज आहेत, आत्ता आपण ज्या सगळ्या असं काजू कतली आणि ह्या सगळ्या इतक्या खूप डेलिकेट गोष्टी म्हणजे अनारसे आणि ह्या सगळ्या गोष्टी बनवतो. पण ह्या पूर्वी कशा बनवल्या जात असतील? आणि कारण का तेव्हा रिसोर्सेस वेगळे होते, मिरचीसारख्या गोष्टी नव्हत्या, तळण्यासाठी वेगळे प्रकार होते. तर काय त्याच्या काही रेफरन्सेस सापडतात का? त्याच्याबद्दल काही गमतीशीर गोष्टी माहिती आहेत का आपल्याला? खूपच संदर्भ या विषयी सापडतात आणि त्यासाठी वेगळा एपिसोड खरं तर होऊ शकेल. पण आता आपण हे हं. डाळीचं म्हणलं तर डाळीचं पीठ हे होतं. तेल, आता तेल हा शब्दच मुळात तिळावरून आलेला आहे. हं. तीळ या शब्दावरूनच तैल म्हणजे जे तिळापासून बनलेलं आहे, ओके. या अर्थीच तैल हा शब्द आहे. त्यामुळे तेल जे होतं ते तिळाचं मुख्यतः असायचं आणि मग इतरही वनस्पती आणि इतरही गोष्टी हं. होत्या अर्थातच. पण मिरीसारखे पदार्थ होते, जे मिरचीच्या ऐवजी आपण वापरत होतो. हं. त्यामुळे तिखट, गोड, साखर तर ही होतीच, गूळ आपल्याकडे होताच. त्यामुळे हे सगळे बऱ्यापैकी प्राचीन पदार्थ आहेत आणि भोजन कुतूहलासारखे ग्रंथ आहेत, की ज्याच्यामध्ये या सगळ्याचा संदर्भ आपल्याला सापडतो. मला कायम हे प्रश्न पडतो, की शिवाजी महाराजांच्या काळात दिवाळी कशी साजरी होत असेल किंवा त्याच्या आधीच्या काळात हो. जेव्हा भारतावरती अर्ध्या भारतावरती मुघलांचं साम्राज्य होतं, तर त्या काळात कशी दिवाळी साजरी होत असेल? त्याचे काही आपल्याला रेफरन्सेस सापडतात का? आणि त्यात हो. आणि त्याचं स्वरूप कसं स्वरूप कसं होतं? होतं? हं. आता आपल्याला जे संदर्भ मिळतात त्यामध्ये एक महत्त्वाचा आहे तो ऐन अकबरीमधला. त्याच्यामध्ये अकबर हा दिवाळी कशी साजरी करत होता. बरं. त्याचं वर्णन आपल्याला मिळतं आणि त्यात असं दिलेलं आहे, की 40 यार्ड उंच असा एक खांब उभा केला जात असे आणि ज्याला की अगदी 16 दोरखंडांनी बांधलेलं आहे, हो. असा तो खांब आणि त्याच्यावर कापूर असलेल्या मेणबत्त्या लावल्या जायच्या. बरं. म्हणजे थोडक्यात दिवाळी प्रकाशमय हो. करणं आणि एक खूप मोठा काय म्हणता येईल झगमगाट करणं, हं, हं. हे वर्णन आपल्याला त्याच्यामध्ये सापडतं. किंवा आपण 17व्या शतकामध्ये तुकाराम गाथेमध्ये एक खूप सुंदर अभंग आहे, "भेटी लागी जीवा लागलीसे" हं. असं. तर त्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, की "दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची." तर जसं दिवाळीची वाट एक माहेरवाशीण बघतीये, म्हणजे ती सासरी आहे आणि माहेराची तिला ओढ लागलेली आहे. त्या पद्धतीने मला पंढरीची ओढ लागलेली आहे, असं हं. सांगताना तिथे ते दिवाळीचा उल्लेख करतात. हो, हो. तर त्यामुळे दिवाळीसाठी बायका माहेरी जाणं आणि त्यांच्या फॅमिलीसोबतचा तो सण साजरा करून मग भाऊबीजेला परत येणं वगैरे हे खरं तर त्याचे रेफरन्सेस म्हणायला खूप हरकत नाही या प्राचीन आहेत. गोष्टींना. अगदीच. आणखी मी परत एकदा त्या 5 दिवसांवरती येतो, जे आपण हं. हं, हं, महाराष्ट्रात हं. साजरे करतो. ते म्हणजे वसुबारस, धनत्रयोदशी. तर या सगळ्यांचे रेलेव्हन्सेस किंवा त्या सगळ्यांचं या दिवाळीतलं महत्त्व याच्याबद्दल आपण थोडंसं बोलू शकलो तर? दिवाळी ही जवळ-जवळ 3 ते 5 दिवस साधारणपणे साजरी केली जाते. अर्थात 3 ते 5 असं मी म्हणतेय कारण की ते तिथी जर एकत्र आल्या, हं. तर हो. बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं बघा, की हो, हो, हो. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन हे एकाच एका दिवशी दिवशी आले. येतं. तर आता ते का किंवा कसं हे थोडक्यात हो, हो, सांगते. हो. हो, प्लीज. नरक चतुर्दशी
इथे आपण म्हणजे सकाळी उठून अभ्यंग स्नान आणि त्या सगळ्याला महत्त्व आहे. तर लक्ष्मीपूजन हे रात्री केलं जातं. हो. तर आता असं आहे की एखादी तिथी एखाद्या दिवसाची ही कशी ठरवली जाते? तर व्यवहारासाठी असं मानलं जातं की सूर्योदयाला जी तिथी आहे, हं, ती त्या दिवसाची तिथी. हं. तर आता एखाद्या दिवशी सूर्योदयाला जर चतुर्दशी असेल, हं. तर अर्थातच नरक चतुर्दशी ही त्या दिवशी येईल. बरोबर. पण कधी-कधी दुपारच्या वेळेला नरक चतुर्दशी किंवा चतुर्दशी संपून अमावस्या सुरू होते. कारण अर्थातच तिथी ही चंद्रावर अवलंबून आहे, सूर्यावर नाही किंवा हो. सूर्य आणि चंद्र हं. यांच्या गतींवर तिथी ही अवलंबून आहे. त्यामुळे चंद्र हा पटपट पुढे जातो आणि कधी-कधी दुपारी अमावस्या लागली, तर ती दुसऱ्या दिवशी दुपारी संपते बऱ्याचदा आणि हं. मग रात्र अमावस्येची कोणती? तर ती नरक चतुर्दशीचीच रात्र येते. हो. तर त्या दिवशी रात्रीच त्यामुळे लक्ष्मीपूजन हे साजरं केलं जातं. त्यामुळे मग नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे एकाच दिवशी येतं आणि मग दुसऱ्या दिवशी बऱ्याचदा त्याला काय म्हणू आपण भाकड दिवस म्हणतो. हं. हां. भाकड दिवस. कारण सूर्योदयाला तर अमावस्या आहे, पण अजून बलिप्रतिपदा तर सुरू झालेली नाहीये. हो. त्यामुळे मग प्रतिपदा ही त्यानंतरच्या दिवशी रेस्ट डे सुरू येतो. केली रेस्ट जाते. डेला पण भाकड दिवस म्हणतात. पण त्यामागचं कारण हे आहे, म्हणजे तिथींचं कारण हे आहे. म्हणजे आपण बापरे! आत्ताच्या कॅलेंडरमध्ये आपण जुन्या कॅलेंडरनुसार बघतो, त्याच्यामुळे ते मागे पुढे दिवस असं दिसतंय आपल्याला बेसिकली. मुख्यतः सौर आणि चांद्र हं. वर्ष यांची सांगड घालणे तिथीचा त्यामुळे अशा पद्धतीने काय म्हणता येईल सांगड घालण्यासाठी ते केलं जातं. आता या संदर्भात मी अजून एक हे सांगेन की सौरवर्ष आणि चांद्रवर्ष याच्यामध्ये फरक आहे. चांद्रवर्ष हे कमी दिवसांचं असतं. हो. तर आपल्याला माहिती असेल की दर 3 वर्षांनी 1 महिना आपण त्यामुळे अधिक महिना अधिक महिना. हो. हो. हा मानतो. कारण की चांद्रवर्षाची सौरवर्षाशी सांगड घालण्यासाठी हं. आणि ते एकत्र येण्यासाठी. तर जेव्हा अधिक महिना नसतो, तेव्हा ही दिवाळी थोडीशी अलीकडे आलेली आपल्याला हं, हं, दिसते. हं. हो. आणि जेव्हा ज्या वर्षी अधिक महिना असतो, तेव्हा दिवाळी बऱ्याचदा अगदी नोव्हेंबरमध्ये जाते हो. 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 आणि कधी-कधी ती अगदी ऑक्टोबरमध्ये अलीकडे येते असं हो. आपल्याला दिसतं. हो. तर ते अधिक महिन्यामुळे घडतं. पण आता ऋतुमान आणि पीक पाणी यांचा संदर्भ हा सूर्याशी आहे. ऋतू हे सूर्यामुळे होतात. हं. हो. तर त्यामुळे सूर्य आणि ऋतुमान याच्यामुळे पीक आणि खरीप आणि पिकाची काढणी ही हं. सगळी सूर्यमानावर अवलंबून आहे. तर कधी-कधी होतं असं, की दिवाळी ही बरीच अलीकडे आलेली असते. तेव्हा अजून पिकं काढणीला आलेली नसतात. नसतात. त्यामुळे जेव्हा ती येतात, तेव्हा वस्तुतः कार्तिक महिना हा ऑलरेडी सुरू झालेला असतो आणि हो. त्यामुळे मग 1 महिन्यानी कार्तिक अमावस्येला देवदिवाळी साजरी होते. हो, हे कारणच नव्हतं माहिती मला. तर हे हो. मुख्यतः शेतकऱ्यांसाठी आहे, की जे मुख्य दिवाळीला वस्तुतः कामामध्ये आहेत आणि मग जेव्हा धान्य घरात येतंय, तेव्हा मग देवदिवाळी ही साजरी करायची. त्यामुळे 1 महिन्यानी ही देवदिवाळी आपण देवदिवाळी साजरी असते. करतो. बापरे! वॉव! हे खूप वेगळं आहे. म्हणजे मला कायम असं वाटायचं, की देवांची वेगळी दिवाळी येते और म्हणजे जे काही त्याच्या गोष्टी आणि कथा असतात. पण बापरे! हे खूप वेगळं आहे. मला असं वाटतं की देवांना एक वेगळं हे केलेलं आहे. म्हणजे मला काही-काही कथा लहानपणीच्या बघ ना फनी असतात. मला प्लीज मला जज नका करू याच्यावरून. मला असं वाटायचं तुळशीचं लग्न का असतं? तर राहिलेले फटाके वाजवायला पण. आपण त्यासाठीच करतो. पण तुळशीचं लग्न आणि हे दिवाळीच्या त्या एका माळेतच धरलं जातं का? नाही, हा खरं तर वेगळा सण आहे. पण फक्त इमिडिएटली येतो म्हणून आपण त्याला त्याच्यात धरतो. हो, पण ॲक्चुअली म्हणजे तुळशीच्या लग्नाचा काय संदर्भ आहे या एकूण सणांच्या बाबतीत? खरं तर पुन्हा एकदा या सगळ्या पौराणिक कथा याच्यामध्ये हं. निगडीत झालेल्या आपल्याला दिसतात आणि तुळशीशी संबंधित सुद्धा पौराणिक कथा आहे, सहस्रार्जुनाची कथा आहे. पण वृंदा नावाची जी सहस्रार्जुनाची कार्तवीर्यार्जुन जो होता, त्याची पत्नी आणि कृष्ण किंवा विष्णू यांच्याशी संबंधित ही कथा आहे आणि त्यामुळे ही तुळस जी आहे, ती वस्तुतः ही वृंदा आहे
आणि मग त्यांचा संदर्भ म्हणजे त्या कथेमुळे मग तुळशी विवाह आपण साजरा करतो. अर्थात या कथा या काळानुसार आणि प्रदेशानुसारही त्याच्यामध्ये तपशिलाचे फरक आपल्याला दिसतात. हेही लक्षात ठेवलं पाहिजे. आता त्या कथांबद्दल आपण बोलत होतो ना, तर मी आज गाडीवर येताना बलिपते प्रदेच्या कथेचं वाचत होतो आणि मला ते फार इतकं मजेशीर कथा वाटली ती आणि ती इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे मला पूर्ण नाही आठवणार, पण ते बेसिकली बली जो आहे त्याने विध्वंस केलेला असतो आणि वामन म्हणजे विष्णू वामनाचं रूप घेऊन त्याच्याकडे जातो आणि त्याला म्हणतो की मला तुझ्याकडे एवढी संपत्ती आहे, तुझ्याकडे एवढा दानशूर आहेस तू, इतकं सगळं आहे तुझ्याकडे, मला मी मागशील ते देशील का? आणि तो हां. अगदी छोटासा हां. असतो, तर त्या छोट्या वामनाचं रूप घेऊन हां. गेलेला असतो, तो अगदी ड्वार्फ असतो तो. आणि बली म्हणतो हो हवं ते माग, आणि वामन त्याला म्हणतो की मला 3 पाऊल जमीन हवी आहे. आणि 3 पाऊल जमीन हवी आहे आणि हे ऐकल्यानंतर म्हणतो ठीकच आहे, म्हणजे फेअर वाटतं ना हां. ती अट. त्या एवढासा माणूस काय मागणार आहे 3 तीन पाऊल जमीन. तर तो म्हटलं की हो मिळेल तुला. आणि मग वामन मोठा होतो. होतो आणि विष्णूचं रूप धारण करतो आणि 2 पावलांमध्ये पूर्ण पृथ्वी आणि स्वर्ग आणि जे काही तिन्ही लोक आहेत, हे तीनही ते हे करतो. आणि मग आता परत 3 यांचं होतं ना, तर ते ठेवायचं कुठे? तर म्हणून बली स्वतःचं मस्तक देतो, की आता माझ्या डोक्यावरती 3रं पाय ठेव. आणि मग त्याच्यातनं मग तो बली तर जातो आणि मग विष्णू त्याला म्हणतो, की काय दरवर्षी या दिवशी तुझी पूजा केली जाईल आणि म्हणून आपण बलिप्रदेचा सण हे करतो. आणि मला ते आपण ज्या पद्धतीचा आत्ता पाडवा साजरा करतो ना, तर ते पण इंटरेस्टिंग वाटतं, की नवरा बायकोचं यात त्या पूजेचं काय कनेक्शन असू शकेल. म्हणजे मला माहित नाही की कितपत योग्य आहे ते. पण ज्यावेळेस बली कृष्णाकडे जातो, त्यावेळेस ऑलरेडी कृष्णाचं आणि सत्यभामेचं भांडण चाललेलं असतं आणि दे आर ऑलमोस्ट ऑन द वर्ज ऑफ ब्रेकअप. इथपर्यंत त्यांचं ते भांडण आलेलं असतं. तर ज्यावेळेस ज्यावेळेस बली त्याच्याकडे जातो आणि म्हणतो, की आता मला तुझीच मदत हवी आहे. तूच मला या सिच्युएशनमधनं बाहेर काढू शकतो. त्यावेळेस कृष्ण येताना सोबत सत्यभामेला पण घेऊन येतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीनंतर बलीच्या राज्यातनं ज्या सगळ्या बायका मोकळ्या होतात, त्या 16,000 बायका असतात आणि मग त्या बायकांचा स्वीकार कोण करणार? म्हणून मग हो. कृष्ण या त्यांच्याशी. सगळ्या बायकांशी लग्न करतो. अशी पण ती गोष्ट आहे. तर वॉव! ते इतकं वेगवेगळ्या पद्धतीनं येत राहतं ना, ते असं मला फार इंटरेस्टिंग वाटतात काही-काही वेळेस या गोष्टी. मला ह्या सगळ्या देवांच्या ज्या आपल्या कथा आहेत ना, ज्या या ह्याच्याशी हं. रिलेट करतात, त्याच्यात मला खूप इंटरेस्टिंग वाटतं, की ज्याच्याकडे आपण खरं तर लक्ष देत नाही. ते म्हणजे याच्यात जर बघितलं, तर इन्क्लुझिव्हिटीसाठी देवांनी केलेला प्रयत्न आहे हो. आणि देवाचं देवाच्या बायकोसोबत ही भांडण होत असतं. म्हणजे नॉर्मलाईज करण्याचाही प्रयत्न आहे. हे किती इंटरेस्टिंग आहे, की ॲक्चुअली आपल्या सगळ्या देवांच्या कथा आहेत, ते ह्युमनाइज करतात देवांना. हो. पण आपण ज्या पद्धतीने आता बघतोय, त्याच्यात आपण देवांना खूप इनह्युमन करून टाकलंय. हो. खरं तर देव आपल्यासारखेच आहेत. आपल्यातलंच एक कुठेतरी चांगलं स्वरूप आहे. हे बघायचा प्रयत्न ठीक आहे, मी उगाच फिलॉसॉफिकल गेलो. हो ना. आणि मला ते त्यातला ज्या बलीचं कॅरेक्टर आहे ना, ते पण खूप इंटरेस्टिंग वाटतं. का तर मग सतत आपण ते एका संपत्तीच्या मागे धावतो. सतत हवं असतं आणि ते गेल्यानंतर अल्टिमेटली तुम्हाला एक असा पॉइंट येतो जिथे हे सोडून द्यावं लागतं. तर या सगळ्या पद्धतीच्या पण जे एक आपण लहानपणी ते असताना गोष्टी वाचायचो बघ, शेवटी तात्पर्य असायचं. हो. या तात्पर्य असलेल्या कथा मला हल्ली नव्यानं वेगळ्याच आवडायला लागल्यात. या बलीच्या कथेसंदर्भातच एक अशी त्याला काय म्हणता येईल पुरवणी हां. आहे, हो, हो, हो. की बली आणि वामन यांच्या या घटनेनंतर बली वामनाला असं म्हणतो, की "तू इथेच राहा माझ्याकडेच." आणि मग वामन म्हणजे विष्णू हो. हा तिथेच राहतो आणि मग त्याला सोडवायला लक्ष्मी ही बलीकडे येते. आणि ती बलीला म्हणते, की वामनाला किंवा विष्णूला हो. "मला तू परत दे." तर अशी ही एक पुरवणी. आता याचा हो. निश्चित संदर्भ किंवा त्या हो. कोणत्या ग्रंथात आहे हे मला माहिती नाही. पण अशी ही कथा त्याच्यामध्ये येते असं आपल्याला दिसतं. याच्यात आता एक सेपियन्सचा रेफरन्स द्यावा असं वाटतं. मग आपण स्टोरीजबद्दल बोलतोय ना, तर सोसायटी म्हणून जेव्हा एकत्र कोएक्झिस्ट करायचं असतं आपल्याला, तेव्हा एक्झॅक्टली. आपल्याला एक सगळ्यांनी कॉमनली बिलीव्ड स्टोरी लागते हो. आणि ती स्टोरी जेवढी घट्ट असेल, तेवढे आपण एकत्र राहू शकतो आणि
डिस्पाईट नॉट नोईंग इच अदर, म्हणजे मी एखाद्याला ओळखत जरी नसलो तरी आम्ही दोघं जर एकाच स्टोरीवरती विश्वास ठेवत असू तर आम्ही बरोबर. एकत्र सेलिब्रेट करू. म्हणजे आता दिवाळीला आपण जेव्हा एस्पेशली पुण्यात असेल किंवा म्हणजे पुण्यात सारसबागेला सकाळी भेटतात लोक, किंवा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावातल्या वेगवेगळ्या हे आहेत, म्हणजे सांगलीला आमच्याकडे हरिपूरला येतात सगळे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत तिथे आपण अनोळखी लोक एकत्र येतो आणि सेलिब्रेट करतो दिवाळी. तर ते कुठेतरी त्या स्टोरीमुळे, त्यामुळं माझी स्टोरी बेटर का तुझी स्टोरी बेटर हे न करता किती छान स्टोरी आहे ही आणि त्याच्याने आपण एकत्र येतोय हे बघितलं गेलं पाहिजे. हे प्रत्येक सणांनी मला वाटतं कुठेतरी अधोरेखित केलं जातं, फक्त आपण ते इग्नोर करतो ते आलंच. हो, नक्कीच, हो. नक्कीच. त्यामुळे म्हणजे ते युवाल हरारीने जे हां. मांडलेलं आहे, ते अगदी योग्य आहे असं मला वाटतं, की या कथा या दृष्टीने एकमेकांना माणूस म्हणून जोडण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत हो. आणि ते जोडण्यासाठीच त्याचा वापर झाला पाहिजे, असं मला वाटतं. हो, हो. हे आणि खूप खरं तर महत्वाचं हो, आहे. आणि खरं तर इतकं महत्त्वाचं आहे ते. म्हणजे आता जर आपण सगळ्याच या गोष्टी बघितल्या ना, म्हणजे जरीही आपण दक्षिणेकडच्या राज्यांमधल्या दिवाळीची गोष्ट पाहिली, उत्तरेकडची पाहिली, महाराष्ट्रातली पाहिली किंवा हिंदू धर्म सोडून इतर धर्मातलीही पाहिली. Yeah. म्हणजे जैन धर्मात पण दिवाळी साजरी केली जाते कारण तीर्थंकरांचं परिनिर्वाण झालं होतं. ह्यांच्यात शीख धर्मात साजरी केली जाते, काही ठिकाणी बौद्ध धर्मात साजरी केली जाते. या सगळ्याचा जर आपण एक अंदाज घ्यायला गेलो ना, तर असं लक्षात येतं की सगळीकडे कुठल्यातरी एका अंधकारमय परिस्थितीवरती प्रकाशाने विजय मिळवला, हेच सांगण्याचं काम दिवाळी करते. खरंय, तर मला खरंय. असं वाटतं कायम त्याच पद्धतीनं त्याच्याकडे आपण बघितलं आणि खरं तर आपल्यातला जो काही अंधकार आहे, अशा ज्या काही वाईट गोष्टी आहेत, याच्यावरती प्रकाशाचा विजय, याच्यासाठी आपण तो दिवस साजरा करतो खरं तर, जे आपण गेले काही दिवस विसरलो आहोत. म्हणजे सतत म्हणजे आता मार्केटने सुद्धा वेगवेगळ्या प्रॉडक्ट्समध्ये ती दिवाळी बांधून ठेवलेली आहे. मग ते तेलाचे दिवे गेलेत आणि इलेक्ट्रिक. बॅटरीवर चालणारे दिवे आलेले आहेत आणि ते इतकं मार्केटमुळे वेगळंच स्वरूप मिळालेलं आहे. पण हे सगळं साजरं करताना आपण हे खरं तर विसरतो आहोत कुठेतरी, की ही खरं तर त्या अंधारावर विजय मिळवण्याचा दिवस आहे या प्रकाशाने आणि आपण त्या पद्धतीनं तो साजरा केला पाहिजे. खरंय. त्यामागे त्यामुळे काय भूमिका आहे, हो, काय भावना आहे, ही समजून घेतली पाहिजे. आता तुम्ही जैन दिवाळीचा उल्लेख केला, हो, तर भगवान महावीरांचं निर्वाण हे त्या दिवशी झालं, हो, दिवाळीच्या दिवशी झालं आणि ही ऐतिहासिक घटना आहे. हो, तर त्यामुळे त्यांनी त्यानंतर एक काय म्हणता येईल संवत हा सुरू केला. हो. म्हणजे वर्षांची मोजणी करण्याचं हे येस. सुरू केला. त्याला विक्रम संवत असं नाव हं. काही ठिकाणी आहे. ते हो. विक्रमादित्यावरून पडलेलं आहे. पण वीर निर्वाण संवत असं जैन म्हणतात. हं. तर ते दिवाळीचा जो पाडवा आहे, म्हणजे जी कार्तिक शुक्ल प्रतिपदा आहे, तर तिथे वीर निर्वाण संवत हे सुरू होतं. त्यामुळे त्या वेळेस नवीन वर्ष सुद्धा सुरू होत असतं. त्यामुळे तो हो. नवीन वर्षासाठीचा हा दिवाळीतला पाडवा हाही महत्त्वाचा आहे. कमर्शियलायझेशनबद्दल बोललास ना, मला ते कॉमर्स हे एक पर्स्पेक्टिव्ह आपण मला वाटतं की त्या पर्स्पेक्टिव्हनी बघितलं पाहिजे दिवाळीकडे. मला खूप इंटरेस्टिंग वाटतं की म्हणजे एक होतं की शेतीप्रधान देश होता आपला, त्या काळात आपण सगळ्या धान्याची पूजा करायचो. पण बऱ्याचदा बिझनेसेसमध्ये आपण ते लाल वही असते आपली जी, हां. त्याची पूजा हिशोबाची वही नवीन चालू नवीन होते. खतावण्या नवीन सुरू केल्या. खतावण्या चालू होतात. सो त्याचं काय हे आहे रेफरन्स आहे, त्याचं काय कथा आहे किंवा त्याचं सिग्निफिकन्स काय, ते कशामुळे चालू झालं? अ, आता या संदर्भातला एक्झॅक्ट काय म्हणता येईल पुरावा हां. किंवा हे आत्ता मी सांगू शकणार नाही. पण याच संदर्भामध्ये इथे वीरनिर्वाण संवत सुरू होतंय, नवीन वर्ष सुरू होतंय आणि व्यापाऱ्यांचं नवीन वर्ष सुरू होतंय. त्यामुळे नवीन वर्षी म्हणजे फायनान्शियल इयर एक प्रकारे त्यांचं सुरू होतंय. तेव्हा मग नवीन बुक्स येस. ही हो. सुरू करायची. नवीन खतावण्या या त्या दिवशीपासून त्यामुळे सुरू होतात. त्यामुळे व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा खूप महत्त्वाचा असा दिवस आहे. हो, कारण जैन धर्मातले बरेचसे लोकं तेच व्यापारी आहेत. तर तो त्याचा धर्माचाही संबंध आहे आहे. खरं तर. बापरे! अगदीच, अगदीच. म्हणजे सगळं लॉजिकल आहे हो. ते. आणि आता मी अश्विन कार्तिक या महिन्यांचा उल्लेख केला, हं. तर याबाबतही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, की आपण कधी दिवाळी साजरी करतो? अश्विन अमावास्येला. हो. तर त्याच दिवशी दिवाळी उत्तर भारतामध्ये साजरी होते, पण ती त्यांची कार्तिक अमावस्या असते. कारण उत्तर भारतामध्ये अ, अ, पौर्णिमेला महिना संपतो. हं. म्हणजे महिना
हा पौर्णिमांत असतो आणि आपल्याकडे महाराष्ट्रात अमावास्या. आणि इतर दक्षिण भारतामध्ये महिना हा अमांत म्हणजे अमावास्येला संपतो. बर. त्यामुळे आपला जो अश्विन महिना आहे, तो दिवाळीच्या दिवशी म्हणजे अमावास्येला संपतो. पण वस्तुतः उत्तर भारतामधला अश्विन महिना हा आधीच्या पौर्णिमेलाच संपलेला असतो. त्यामुळे तो त्यांचा कार्तिक कृष्ण पक्ष हा आधीच सुरू झालेला असतो 15 दिवस आधीच आणि ती त्यांची कार्तिक अमावास्या असते. ओ, बापरे. त्याच्यामुळे श्रावण पण त्यांचा लवकर चालू होतो. बरोबर, बरोबर. पण थोडक्यात सांगायचं असं आहे, की दिवाळीचा दिवस मात्र एकच असतो. त्याला महिन्यांची नावं वेगवेगळी दिलीत, तरी दिवस एकच आहे. आणि उद्देश त्याचा एकच आहे. नक्कीच. अजूनही बरेच असे प्राचीन आणि मध्ययुगीन ग्रंथ आहेत, की हम्म. ज्याच्यामध्ये दिवाळीचे संदर्भ आपल्याला मिळतात. अ, ज्याचं आता अल-बेरुनी हा प्रवासी भारतामध्ये आला होता, हे आपल्याला माहिती आहे. हो, तर त्याचा जो तहकीक-ए-हिंद हा ग्रंथ आहे, हो. त्याच्यामध्ये त्याने दिवाळीचं वर्णन करून ठेवलेलं आहे. तर त्याला तो दिबाली म्हणतो. अच्छा. आणि तो लिहितो की या प्रसंगी लोक हे एकमेकांना भेटतात, ते मंदिरामध्ये जातात, अ, दीपमाळा या लावल्या जातात आणि हम्म. दिव्यांचा उत्सव हा साजरा केला जातो. असं त्याने दिवाळीचं वर्णन हे करून ठेवलेलं आहे. आणि आता आपण ज्याला दिवाळी, दिवाळी म्हणतो ना, हो. तर तो जो शब्द आहे तो अर्थातच दीप आली म्हणजे हं. दिव्यांची माळ याच्यावरून तो आलेला आहे. हो. आणि हा दीपाली हं. हा शब्द आपल्याला पहिल्यांदा त्रिकांडशेष नावाचा जो एक कोश आहे, हम्म. तो 12व्या शतकातला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा दीपाली हं. हा उल्लेख मिळतो. मग ते म्हणजे हळूहळू तीच दीपावली झाली. हां, म्हणजे तेच नंतर दीपालीचं दिवाळी हे झालेलं आहे. म्हणजे सगळीकडे हा प्रकाशाचा सण आहे हो. आणि दिव्यांचा संदर्भ येतो. आता आपल्याला ज्ञानेश्वरीमधले काही संदर्भ खूप सुंदर आहेत. हो, हो. तर 13व्या शतकातला हा ग्रंथ त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला ज्ञानेश्वरांनी दिवाळीचा उल्लेख हा केलेला आहे. अ, जसं की ते एका ओवीमध्ये म्हणतात, की "मी विवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर." असं हम्म. ते म्हणतात, की म्हणजे ही योगी लोकांसाठी दिवाळी खरं तर कायमच आहे. हो. कारण की ते विवेकाचा दीप प्रज्वलित करतात. त्यामुळे असं सुंदर रीतीने त्यांनी दिवाळी ची उपमा इथे हं. दिलेली आहे. किंवा त्यांचा अजूनही एक ओवी आहे, की "सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणी व दे प्रकाशाची, तै वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी." असं ते म्हणतात. हम्म. हम्म. त्यामुळे ज्ञानाचा प्रकाश हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. बापरे. सगळीकडे तो प्रकाश पसरवणं हाच एक जो समान दुवा आपल्याला सगळ्या रेफरन्सेस मधनं मिळतो बरोबर. दिवाळीच्या संदर्भातला. Absolutely. मला वाटतं तोच आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि Yeah. त्याच पद्धतीनं साजरा केला पाहिजे. Right. खूप खूप आभार तुमचे. तुम्ही धन्यवाद. आलात आणि दिवाळीचा हा जो काही इतिहास, पौराणिक रेफरन्स आहे आणि कुठून येते ही दिवाळी हे आम्हाला समजावून सांगायला मदत केली. खूप खूप आभार तुमचे. तुम्हालाही सुद्धा दिवाळीच्या Yes. खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा. म्हणजे एपिसोडमध्येही तेच बोललो मगाशी, पण खरं तर आपण ते ना ते जे स्वरूप अपेक्षित आहे ना दिवाळीचं, ते कुठेतरी विसरतो असं वाटतं. म्हणजे आपण कुठेतरी फक्त त्या गोष्टींमध्ये, त्या कंदिलामध्ये, त्या दिव्यामध्ये आणि त्या वेगवेगळ्या फराळाच्या गोष्टींमध्ये ती दिवाळी अडकवली आहे. पण खरं तर तिचा त्या सणाचं हेच खरं तर वर्षानुवर्ष, हजारो वर्षांपासून आपण आता 2000 वर्षांचा इतिहास म्हणतो त्याला. त्याचं हेच म्हणणं आहे, की एकत्र त्या या. अंधकारावरती विजय मिळवण्यासाठी हा सण साजरा करतो. तर आपणच आपापल्यात ते जे कुठले कोनाडे आहेत, जे आपण अंधकारात ठेवलेत ते शोधूयात आणि ते प्रज्वलित करण्याचा प्रयत्न या दिवाळीला ज्ञानाची करूयात. दिवाळी करूया. ज्ञानाची दिवाळी करूया. करूयात. Yes. खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या. आणि एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. या दिवाळीला
आम्हाला सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे दिवाळी काय वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केली जाते तेही सांगा. आम्हाला समजून घेण्याचा इंटरेस्ट आहे की महाराष्ट्रातल्या किंवा भारतभरातल्या विविध कोण्यात काही वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केली जाते का? काही तुमच्याकडे वेगळ्या कथा आहेत का ज्या आम्हाला ऐकायला आवडतील, डेफिनेटली ऐकायला आवडतील, तर त्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. शार्दूल, ओंकार, तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा आणि मला इथे बोलावल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. येस, खूप खूप थँक्यू. धन्यवाद. लोभ असावा.